नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आजच्या या मंगलमय प्रसंगी आपणा सर्वांचं कल्याण व्हावे, आपणा सर्वांना सुखाचा सदाचाराचा मार्ग मिळावा, आपलं संसारिक जीवन सुखमय बनावे, या श्रेष्ठ आणि निर्मळ उद्देशाने भगवंतांचा एक पवित्र उपदेश आपणा सर्वांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी देण्याचा प्रयत्न करतो। एक वेळचा प्रसंग आहे, भगवान बुद्ध अनाथपिंडक निर्मित जेतवन विहारामध्ये वास्तव्य करत होते। आपण बघतो की अनाथपिंडक भगवंताचा अत्यंत श्रद्धावान असा उपासक होता आणि भगवंताला भेटण्यासाठी तो सकाळ संध्याकाळ जात असे, कारण भगवंताचं वंदन केल्याशिवाय, भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय त्याला करमत नसे आणि मग तो नेहमी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी जात असे। यावेळेस तो भगवंताकडे जातो, भगवंताला प्रणाम करतो, वंदन करतो आणि भगवंताच्या जवळ बसत असतो। बसल्यानंतर तो भगवंताला म्हणतो की भगवान, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे। भगवंताने त्या प्रश्नाचं निरसन करावं। भगवंत असे म्हणतात की अनाथपिंडक, विचारा आपल्या मनामध्ये काय प्रश्न आहे। तेव्हा अनाथपिंडक म्हणतो, भगवान, सुखी ग्रस्त कोणाला म्हणावं, सुखी मनुष्य कोणाला म्हणावं भगवान, किंवा भगवान सुखाची व्याख्या नेमकी आपण कशी केली पाहिजे, किंवा सुखी मनुष्य कसा असला पाहिजे, सुखी मनुष्यामध्ये कोणकोणते सद्गुण असले पाहिजे। भगवान, माझ्या मनामध्ये उत्सुकता आहे, भगवान माझ्या मनामध्ये आतुरता आहे की भगवंताने सुखी ग्रस्त, सुखी मनुष्य यांची व्याख्या करावी, भगवंताने उपदेश करावा। तेव्हा भगवंत असे म्हणतात की अनाथपिंडक, जो मनुष्य या संसारामध्ये जीवन जगत असताना स्वामित्वाला प्राप्त करत असतो, तो सुखी होतो। स्वामित्व म्हणजे मालकी हक्क, मालकी हक्क अत्यंत महत्वपूर्ण आहे। भगवंत असे म्हणतात की स्वामित्व ही अत्यंत महत्वपूर्ण अशी गोष्ट आहे। मालकी हक्क, आपण स्वतः मालक असलो पाहिजे, आपण स्वतः स्वामी असलो पाहिजे, आपण स्वतः कुठल्याही प्रकारच्या बंधनामध्ये नसलं पाहिजे। कारण भगवंत असे म्हणतात की बंधनामध्ये जर आपण जीवन जगत असेल तर आपण सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही, आणि मग सुखपूर्वक जीवन जगण्यासाठी आपल्यामध्ये स्वामित्व असणं, आपण स्वतंत्र असणं अत्यंत गरजेचं आहे। मग या संसारामध्ये जीवन जगत असताना भगवंत असे म्हणतात की स्वामित्व जे सुख आहे, ऐक ना, मालकी हक्क, मालकी हक्काचं जे सुख आहे, मग मालकी हक्क आपला कशा पद्धतीने असला पाहिजे। भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगत असताना तुमचं स्वामित्व सिद्ध करण्यासाठी तुम्हाला स्वतःचं घर असलं पाहिजे। राहण्यासाठी घर आवश्यक आहे आपल्याला, आणि राहण्यासाठी जर तुमचं स्वतःचं घर असेल तर तुम्ही सुखपूर्वक राहू शकता। राहण्यासाठी जर तुमचं स्वतःचं मालकीचं, स्वतःच्या कष्टाचं, स्वतःच्या घामाच्या पैशाचं घर जर तुम्ही बनवलं असेल, तुमच्याकडे विपुल धनसंपदा आहे, कारण तुम्ही ते मेहनतीने कमावली आहे, तुम्ही परिश्रमाने कमावली आहे, तुम्ही कष्टाने तो पैसा कमावला आहे, आणि त्या पैशावरती, त्या धनावरती तुमचं स्वामित्व आहे, तुमचा मालकी हक्क आहे, कारण तुम्ही ते स्वतः कमावलेलं आहे। तुमचं वडिलोपार्जित ते नाही आहे, तुमच्या मातेपित्यांनी तुम्हाला दिलेलं नाही आहे, तर ते तुम्ही स्वतः कमावलं, आपल्या मेहनतीने, आपल्या परिश्रमाने,
तर भगवंत असे म्हणतात की ते स्वामित्व, धनाच्या प्रती असणार आपलं स्वामित्व असावं. तुमचं घर स्वतःच असेल तर तुम्ही सुखी राहू शकता. आपण बघतो एखादा व्यक्ती जर कुणाच्या घरामध्ये भाड्याने राहत असेल, किरायाने राहत असेल, तर तो बेचैन असतो, है की? तो दुःखी असतो, तो कष्टी असतो. का कष्टी असतो, का दुःखी असतो? कारण एकतर राहण्यासाठी म्हणजे त्याला अत्यंत ज्याला काय आपण म्हणतो की बा सुखपूर्वक राहता येईल असं फार मोठं काही घर नसतं. अत्यंत छोटी अशी रूम असते. म्हणजे जशी तो त्याची जशी ऐपत असेल किंवा त्याची जशी क्षमता असेल त्या क्षमतेला अनुसरून तो घर आपलं किरायाने घेईल किंवा भाड्याने घेईल आणि मग त्या घरामध्ये तो वास्तव्य करेल. त्याची मिळकत, त्याची कमाई जर अधिक असेल तर तो मोठं घर घेईल किंवा कमी असेल तर तो छोटं घर घेईल. परंतु त्या अवस्थेमध्ये, तशा परिस्थितीमध्ये त्याला तसं जीवन जगावं लागतं. म्हणून घर स्वतःच असलं पाहिजे. तिथे मनुष्याची स्वामित्व असणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपली उपजीविका करण्यासाठी आपल्याकडे एखादा जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय सुद्धा स्वतःचा असला पाहिजे. आपण स्वतःच्या मेहनतीने तो व्यवसाय निर्माण केला पाहिजे. त्याचे आपण स्वामी असलो पाहिजे. त्याच्यामध्ये स्वामित्व आपलं असलं पाहिजे. तिसरी गोष्ट, आपल्याकडे धन असलं पाहिजे. स्वामित्व धनाच्या प्रती सुद्धा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जर तुमच्याकडे धन असेल, तुम्ही धनवान असाल आणि ते धन तुमच्या मेहनतीने, परिश्रमाने, अत्यंत चांगल्या मार्गाने, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या वाईट मार्गाने ते धन तुम्ही कमावलेलं नसेल, चोरी करून ते धन कमावलेलं नसेल, तुम्ही लोकांना लुबाडून ते धन कमावलेलं नसेल, अनेक प्रकारच्या वाईट मार्गाचं अनुसरण करून तुम्ही ते धन कमावलं नसेल, अत्यंत मेहनतीने, अत्यंत परिश्रमाने जर तुम्ही ते धन कमावलं असेल तर नक्कीच निश्चित रूपाने तुम्ही त्या सुखाला प्राप्त करू शकता. आणि म्हणून भगवंत असे म्हणतात की स्वामित्व हे सुखाचं पहिलं अंग आहे. स्वामित्व हे सुखाचं पहिलं अंग आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. दुसरं सुखाचं अंग सांगत असताना भगवंत असे म्हणतात की तुम्हाला त्या धनाचा उपभोग घेता आला पाहिजे. तुमच्याकडे धन, विपुल धनसंपदा आहे, तुमच्याकडे खूप सारी धनसंपदा आहे, परंतु त्या धनाचा जर उपभोग तुम्हाला घेता येत नसेल, त्याचा फायदा जर तुम्हाला घेता येत नसेल, तर त्या ठिकाणी मात्र तुम्ही सुखपूर्वक जीवन जगू शकत नाही. कारण तुमच्याकडे धनसंपदा आहे, तुमच्याकडे विपुल धनसंपदा आहे. एखाद्या मनुष्याकडे गाडी आहे परंतु चालवण्यासाठी हात नाही आहे, चालवण्यासाठी पाय नाही आहे, तर त्या गाडीचा काय उपयोग? काही उपयोग नाही आहे. म्हणजे मनुष्याकडे असणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत तर त्या सुखसुविधेचा उपभोग घेण्यासाठी मनुष्याकडे त्या ठिकाणी तशा प्रकारचे साधन सुद्धा असले पाहिजे असं भगवंतांनी म्हटलं आहे. म्हणजे आपल्याकडे धनसंपदा आहे तर त्या धनसंपदेचा उपभोग आपल्याला घेता आला पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. आणि ज्यांच्याकडे ही उपभोगिता आहे, ज्याचा तो जो मनुष्य याचा उपभोग घेऊ शकतो, तर तो असा विचार करतो, असं चिंतन करतो, असं मनन करतो की ही जी धनसंपदा कमावलेली आहे मी, तर ती माझ्या मेहनतीने कमावली, माझ्या परिश्रमाने कमावली, माझ्या कष्टाने कमावली. आणि माझ्या जीवनामध्ये मला सुख प्राप्त होण्यासाठी, माझ्या जीवनामध्ये मी सुखी जीवन जगण्यासाठी मी या धनाचा उपयोग कुशल कर्म करण्यासाठी केला पाहिजे, पुण्यकर्म करण्यासाठी केला पाहिजे, चांगल्या प्रकारचे कर्म करण्यासाठी मी या धनाचा उपभोग घेतला पाहिजे, त्याचा उपभोग घेतला पाहिजे. आणि त्याचा ते जे धन आहे त्या धनाचा फायदा मी घेतला पाहिजे. कारण आपण बघतो या संसारामध्ये असंख्य लोकांकडे सर्व प्रकारच्या सुखसुविधा असतात. अत्यंत लोक धनवान या संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, परंतु अनेक लोक कुठल्याही प्रकारचं कुशल कर्म करत नाहीत, कुठल्याही प्रकारचं पुण्यकर्म करत नाहीत, चांगलं कर्म करत नाहीत, दान कर्म करत नाहीत. तर भगवंत असे म्हणतात की त्यांना सुख कसं प्राप्त होईल? त्यांना सुख प्राप्तच होऊ शकत नाही. आणि आपल्याकडे असणाऱ्या धनाचा उपयोग आपण आपल्या पुण्यकर्मासाठी, कुशल कर्मासाठी, दान कर्मासाठी आपण केला आहे. आणि जो मनुष्य शीलवान आहे, सदाचारी आहे, गुणवान आहे, तर तो मनुष्य आपल्याकडे असणाऱ्या धनाचा जो उपभोग आहे तो अत्यंत चांगल्या प्रकारे दान कर्म करून, शीलाचं अनुसरण करून, पुण्यकर्म करून, दान अर्जित करून अशा प्रकारे करत असतो. आणि भगवंत असे म्हणतात की मिळालेलं जे आपल्याकडे धन आहे, मिळालेले जे आयुष्य आहे, तर त्या आयुष्याचा तो चांगल्या प्रकारचा उपभोग घेत असतो. हे सुद्धा ग्रस्तांच्या जीवनामधलं अत्यंत महत्वपूर्ण आणि अत्यंत सुखाचं असं एक माध्यम आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे. तिसरी गोष्ट, भगवंत असे म्हणतात की मनुष्य अऋण असला पाहिजे.
म्हणजे या संसारामध्ये जीवन जगत असताना त्याच्यावरती कुणाचे ऋण नसलं पाहिजे, त्याच्यावरती कोणाचंही कर्ज नसलं पाहिजे. म्हणजे एखाद्या मनुष्यावरती कर्ज असेल, एखाद्या मनुष्यावरती ऋण असेल, तर ते ऋण फेडण्यामध्ये, त्या ऋण फेडण्याच्या चिंतनेमध्ये, त्या ऋण फेडण्याच्या म्हणजे ऋण फेडण्याची जी काही भावना त्याची असते, तर त्याच्यामध्ये तो सतत चिंतन करतो की मला याचं एवढं देणं आहे, मला त्याचं तेवढं देणं आहे, मला अशा प्रकारचं द्यायचं आहे, मला तशा प्रकारचं द्यायचं आहे. आणि याच चिंतनेमध्ये, अशाच प्रकारच्या विचारामध्ये तो जीवन जगत असतो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे मनुष्यावरती ऋण असेल, है की नाही. मग ऋण मनुष्यावरती का होत असते, है की नाही. भगवंत असे म्हणतात की त्याच्यावरती ऋण का होते, त्याच्यावरती कर्ज का होते, किंवा त्याला दुसऱ्यांचं देणं का असते. कारण हा दीर्घ उद्योग नसतो, हा चांगल्या प्रकारचं परिश्रम करणारा असतो, हा आळसी असतो, हा उद्योगहीन असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं कर्म न करता, कारण उपजीविका तर आपल्याला करायची आहे, जीवन तर आपल्याला जगायचं आहे, स्वतःचं जीवन आपल्याला जगायचं आहे, आपल्या पत्नीला आपल्याला सांभाळायचं आहे, आपल्या मुलाबाळांना आपल्याला सांभाळायचं आहे, आपल्या मातापित्यांना आपल्याला सांभाळायचं आहे. आणि त्यामुळे हे सर्व प्रकारचे लोकांचा सांभाळ करण्यासाठी आपल्याकडे धन असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर मनुष्य कार्य करत नसेल, काम करत नसेल, मेहनत करत नसेल, परिश्रम करत नसेल, तर त्यांच्याकडे धन येऊ शकत नाही. आणि मग अशा प्रकारचा व्यक्ती आपली उपजीविका पूर्ण करण्यासाठी मग उसनवाणी करतो, यांच्याकडून पैसे घेतो, त्यांच्याकडून पैसे घेतो, आणि अशा प्रकारे तो कर्जामध्ये, ऋणामध्ये डुबून जातो. भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचं जर तो जीवन जगत असेल तर तो सुखी राहू शकत नाही. कारण रात्रंदिवस तो या विवंचनेमध्ये असतो, या चिंतनामध्ये असतो की मला त्याचं देणं आहे, मला याचं द्यायचं आहे, त्याचं देणं माझ्याकडे बाकी आहे, एवढे मी दिलेले आहेत, आता बाकी पुन्हा एवढे द्यायचे आहे. अशा प्रकारचं सतत तो चिंतन करतो, आणि या चिंतनामध्ये तो सुखाला प्राप्त करू शकत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला सुखी बनायचं आहे, तुम्हाला जर समाधानी बनायचं आहे, तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचं अऋणधारी असलं पाहिजे. म्हणजे तुमच्यावरती कुठल्याही प्रकारचं कर्ज नसलं पाहिजे, तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे कर्जाचा बोजा नसला पाहिजे. आणि जो मनुष्य या सत्यवचनाला, या चांगल्या गोष्टीला, या कुशल कर्माला धारण करतो, तर तो सुखपूर्वक जीवन जगतो, अशा प्रकारे भगवंताने म्हटलं आहे. चौथा प्रकार सांगत असताना भगवंत असे म्हणतात, जो मनुष्य धनवान आहे, जो मनुष्य शीलवान आहे, जो मनुष्य गुणवान आहे, ज्याने मेहनतीने, परिश्रमाने अत्यंत चांगल्या प्रकारचं धन कमावलं आहे, तर तो सुखाची मनोकामना करण्यासाठी भगवंत असे म्हणतात की तो कायेने कधी अकुशल कर्म करणार नाही, तो वाचेने कधी अकुशल कर्म करणार नाही, मनाने कधी अकुशल कर्म करणार नाही. कारण निर्दोष जीवन, चौथा प्रकार भगवंत असे म्हणतात की निर्दोष जीवन, जो मनुष्य निर्दोष जीवन जगत असतो, तर तो सुखाला प्राप्त होत असतो. म्हणजे कुठल्याही प्रकारचं दोषरहित जीवन, त्याच्याकडे कोणीही बोट सुद्धा दाखवू शकणार नाही, त्याला कोणी वाईट सुद्धा म्हणू शकणार नाही, किंवा त्याच्या प्रती समोर तर कोणीच काही म्हणणार नाही, परंतु माघारी सुद्धा, त्याच्या पश्चात सुद्धा त्याला कोणी वाईट म्हणणार नाही. अशा प्रकारचं दोषरहित आपलं जीवन असलं पाहिजे. म्हणजे आपण जर चांगले कर्म करत असेल, आपण जर कुशल कर्म करत असेल, आपण जर पुण्य कर्म करत असेल, तर आपल्याला दोष कोणी देणारच नाही. आणि आपल्याला कोणी दोष न देत असल्यामुळे आपल्याकडे सुखाचं फार मोठं ते एक माध्यम आहे, असं भगवंतांनी म्हटलं आहे. निर्दोषता सिद्ध करण्यासाठी, निर्दोषता आपली साध्य करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे, दान कर्म करून, शीलाचं अनुसरण करून आपण आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध अनाथपिंडकाला ह्या 4 गोष्टी, म्हणजे सुखी व्यक्ती, सुखीग्रस्त कशा प्रकारचा असतो. पहिला प्रकार तो स्वामित्व असला पाहिजे, त्याच्यामध्ये स्वामित्व ते निर्माण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट त्याचा उपभोग त्याला घेता आला पाहिजे. तिसरी गोष्ट त्याच्यावरती कुणाचंही ऋण नसलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट त्याने निर्दोष युक्त असं जीवन जगलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान बुद्ध अनाथपिंडकाला उपदेश करतात. अनाथपिंडक अत्यंत प्रसन्न होतो, प्रमुदित होतो, आनंदी होतो, आणि भगवंताला प्रणाम करून तो निघून जात असतो. अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मंगलमय असा उपदेश भगवंताने अनाथपिंडकाला दिला. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये या 4 तत्वाला, या 4 सिद्धांताला धारण करून, त्याचं अनुसरण करून ते आपल्यामध्ये कशा प्रकारे निर्माण होतील, अशा प्रकारची भावना ध्यान म्हणून चिंतन करून आपण आपलं जीवन सुखपूर्वक
जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजच्या मंगलमय प्रसंगी एवढीच धम्मदेशना देऊन ही धम्मदेशना समाप्त करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.